आता रुद्राक्षला शाळेत सोडलं आणि आत्ता चालले घरी. तर अजून थोडेसे काम राहिले होते, म्हटलं करून घ्यावात. आणि आमची जायची आहे ट्रिप गुरुवारी. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळंच एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज आहे सोमवार आणि मी ना सकाळी केसाला मेहंदी लावली. तर केस धुतले आता. परत काय होतं की राहिलेलं काम राहतं आणि काल पण लावायची होती मला, तर नाही लावणं झालं. म्हटलं चला आज सकाळी लावूया. काय झालं, सकाळीच लावली पण आत्ता धुतली पण केस थोडेसे म्हणले. म्हटलं चला ह्याला शाळेतनं सोडून येते अगोदर. चेन का नाही लावली बाळा? होय. तर रुद्राक्षला शाळेत सोडलं आणि आत्ता चालले घरी. तर अजून थोडेसे काम राहिले होते, म्हटलं करून घ्यावात. आणि आमची जायची आहे ट्रिप गुरुवारी, तर त्याची पण तयारी करायची आहे. मस्त ऊन पडलं असं वाटायला, 1 तास तरी उन्हामध्ये थांबवा. पण परत काय होईल की घरातले सगळेच कामं राहतील. आणि आज आहे सोमवार, गुरुवारी म्हणजे अजून उद्या आणि परवा 2 दिवस आहे बॅग वगैरे भरायला. म्हणजे अगोदर माझं कॅन्सल झालं होतं, कालच शनिवारी कॅन्सल म्हणून सांगितलं होतं ट्रिपचं. परत मग हे म्हटलं की जायचं असलं तर जा. मग परत डबल आज फिक्स केलं जायचं आहे म्हणून. सो काय झालं की आज बनवायची होती मला चवळीची भाजी, म्हणजे पालेभाज्या वगैरे नव्हत्या. तर म्हटलं चला चवळा आहे तर तो मी कुकरला लावलेला आहे. म्हणजे चवळा एका डब्यामध्ये भात आणि एका डब्यामध्ये वरण. तर काय झालं की आज तर मी आज चवळ्याची भाजी बनवणार होती. तर त्याला काय म्हणजे जास्त करून टिफिनला वगैरे अशी नाही देता येते. आणि शाळा जेव्हा चालू झाल्या ना तेव्हा मी काय करायची की त्याला तूप साखर पोळी खूप आवडायची. म्हणजे चपातीवर थोडंसं 1 चमचा तूप टाकायचं, 1 चमचा साखर टाकायची आणि रोल बनवायचा. तर मी त्याला सुरुवातीला द्यायची, म्हणजे 2 दिवसातनं 3 दिवसातनं तरी द्यायची, 8 दिवसातनं 3दा म्हटलं तरी द्यायची. त्याला खूप आवडायचा. परत हे म्हटले की त्याला सारखं साखर आणि तूप पोळी देत जाऊ नको टिफिनला, भाज्या वगैरे देत जा. तर मग मी काय केलं की आत्ता म्हणजे साखर फक्त बंद केली. तर साखरेच्या ऐवजी मी आत्ता घालते त्याच्यामध्ये गूळ आणि थोडेसे ड्रायफ्रूट, म्हणजे 1-2 बदाम किंवा एखादा पिस्ता फक्त असा खिसायचा आणि त्याच्यावर घालायचा. तर त्याला काय झालं की तूप साखर जास्त आवडती, तो रोल गुळाचा रोल जास्त नाही आवडत आहे. तर मग मी फक्त 8 दिवसातनं तो एकदा देते. मग ज्या भाज्या असतील त्या भाज्या देते. पण तो मला 2 दिवस झालं म्हणतो की मम्मी मला तूप साखर खूप दिवस झालं खायची, खूप दिवस झालं मला दिली नाही तो टिफिनला. आणि काल रविवार होता तर काल पण म्हणत होता की आता मला उद्याच्याला ना फक्त तूप साखर चपातीच दे. तर म्हटलं ठीक आहे. आणि चवळीची भाजी मी चवळीचा पण रोल बनवत असते. हीच भाजी आहे, तव्यावर फक्त थोडीशी ड्राय करायची, म्हणजे जसं की आपण पुरण परतितो तशीच, म्हणजे सुकी भाजी घेऊन तर तशी पण बनवत असते. पण त्याला खूप दिवसापासून खायची होती म्हणून म्हटलं चला आज त्याला तूप साखर चपाती देऊयात. आणि चवळीची भाजी बनवायला घेतली होती. तर मग मी अगोदर कुकर लावलं, कारण की उठल्या अगोदर कुकर लावावं लागतं. मग कुकरला शिट्ट्या येऊस्तर वगैरे मग कणिक भिजवायची, भाजीची तयारी करायची. तर आवडतं त्या टायमिंगला. तर मग मी एकीकडे कुकर लावलं होतं. कुकरला शिट्ट्या म्हणजे झालत्या, पण फक्त आता थोडंसं त्याची वाफ जाऊ द्यायची होती आणि थंड होऊ द्यायचं होतं. तोपर्यंत मी त्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य काढून घेतलं. 2-3 छोटाले कांदे होते म्हणून थोडेसे जास्त घेतले. आपल्याला जेवढे बारीक होईल ना तेवढे बारीक कट करायचे. कांदा छान बारीक कट केला, कोथिंबीर पण कट केली आणि 1 टोमॅटो घेतला छोट्या साईजचा, तो पण कट केला. आणि जेव्हा आपण जी चवळी म्हणजे ओली चवळी असते ना मार्केटमधनं, ती सोलून भाजी बनवायची असते, त्याला मी फक्त कांदा घालते, टोमॅटो नाही घालते. आणि ही वाळलेली चवळी आहे, ही आपल्याला कुकरला शिट्ट्या घेऊन ह्याची भाजी बनवायची. तर त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये टोमॅटो घालते, म्हणजे अशी छान लागते. टोमॅटो कांदा वगैरे घालून ह्याला पण फोडणीला जास्त म्हणजे मी दुसरं काहीच नाही घालत. ते जिरे मोहरी लसूण अजिबात नाही आवडते. अशा ज्याला कांदा टोमॅटो जास्त करून नसेल ना त्या भाजीला फोडणीला दुसरं काहीच नाही आवडते आम्हाला, म्हणजे अशीच आवडते साधी. कांदा छान परतला होता, त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं. आणि मेन म्हणजे कुकरला जेव्हा मी चवळी लावली होती ना तेव्हा पण मी अर्धा चमचा मीठ टाकते, म्हणजे जेवढं भाजीला लागेल ना
त्याचं अर्धं मीठ म्हणजे कुकर लावल्यावर लवकर शिजतं, तर अर्धा चमचा मीठ त्याच्यामध्ये टाकलं आणि अर्धा चमचा मीठ आत्ता मी कांदा परतायला घेतला की लगेच टाकलं, म्हणजे काय होतं कांदा पण छान परततो लवकर. टोमॅटो पण टाकला आणि कोथिंबीर थोडीशी जास्त होती म्हणून मग मी तेलामध्ये पण भरपूर टाकली आणि मग राहिलेली आहे ती म्हटलं नंतर टाकूयात. आता टोमॅटो पण टाकला, तेल थोडंसं जास्त टाकलं कारण की तेल थोडंसं जास्त असेल तर भाजी थोडीशी टेस्टी लागते. आणि मग आत्ता ह्याच्यामध्ये मी हळद घालते. आता आपल्याला हा छान मसाला परतून घ्यायचा आहे, पण तरी पण कुकरची वाफ गेलेली नव्हती. मी अगोदर काय केलं म्हणजे सकाळी कसं खूप घाई असते त्याच्यामुळं मी थोडंसं हाय फ्लेमवर ठेवूनच कांदा वगैरे छान परतून घेतला आणि मग नंतर मग थोडासा कमी करून ठेवला कारण की गॅस कुकर होस तर काही करताच येत नव्हतं. त्याच्यामुळं मग मी ह्याच्यामध्ये लगेच मसाले वगैरे टाकून घेतले. तर मी लाल तिखट टाकलं अगोदर, ते फक्त कलरसाठी टाकायचं कारण की जो मी मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये माझ्याकडनं विसरलं कलर टाकायचा. हा मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी कलरची मिरची मिक्स नाही केलेली त्याच्यामुळे. आणि हा कांदा लसूण मसाला आहे, हा थोडासा डार्क झाला आहे त्याच्यामुळं अगोदर मी 2 नंबरला टाकलेला आहे ते लाल तिखट, ते पण मसाला तिखट आहे, फक्त त्याच्यात कांदा लसूण नाही. त्याच्यामुळं मग तो अर्धा चमचा, हा अर्धा चमचा आणि हा आहे हा 1.5 चमचा मसाला टाकला आहे. आता आपल्याला हे छान परतून घ्यायचे. तर मी म्हणजे अशी पण जमते आपल्याला जेव्हा कुकर लावतो ना आपण, कुकरमधला चवळा वगैरे डायरेक्ट त्याच्यामधलं पाणी न घालता आपण तशी सुकी पण बनवतो. पण म्हणजे सगळं काय होतं की आपण पाणी त्यातलं बाहेर काढलं तर मग त्याच्यामुळं भाजीला टेस्ट थोडीशी वेगळी येते आणि शिजल्याच्या नंतर पण पाणी आटतं. मला तर ना चवळ्याची भाजी मला तर जास्त करून रस्सा भाजीच आवडती, पण टिफिनला द्यायची असते म्हणून ह्यांच्यासाठी सुकी बनवावं लागते. तर खूप वेळ थांबल्याच्या नंतर कुकरची वाफ गेली. मी गॅस पण भाजीचा बंद करून ठेवला आणि चपात्याची कणिक छान भिजली होती तरी पण साईडला ठेवली कारण की म्हटलं अगोदर भाजी टाकली, ह्यांचं बाकीचं आंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं. तर म्हटलं की लगेच भाजी एकीकडे शिजत आली, चपाती भाजली की मग ह्यांना एखादी नाश्त्याला वगैरे खात आहेत. आणि वरण भात पण मग एका साईडला डब्यामध्ये काढून ठेवावा लागतो कारण की गार होण्यासाठी. जास्त गरम दिला तर मग टिफिन कधी कधी दुपारच्याला खराब होतो, त्याच्यामुळं पूर्ण मी शक्यतो गार करूनच देते. बघू शकता चवळा पण मस्त शिजलेला आहे. आणि वरण भात जेव्हा मी म्हणजे वरण भातासोबत काहीतरी लावते ना, म्हणजे म्हणजे चवळ्याची भाजी असो, मुगाची भाजी असो, काही पण लावते तेव्हा मी 7 ते 8 शिट्ट्या घेते म्हणजे छान शिजतं. आणि एरवी फक्त 5 शिट्ट्या घेते मोठ्या कुकरला, आणि छोट्या कुकरला आता 3 शिट्ट्या खूप होत आहेत. तर चवळा पण छान शिजला होता. मग वरण भात लगेच एकीकडे काढून ठेवला, तो लगेच डब्यामध्ये काढून घ्यावा लागतो थंड होण्यासाठी, नाहीतर मग गरम राहतो. आणि मग लगेच भाजी मसाला वगैरे छान परतला होता, त्याच्यामध्ये सगळा चवळा आहे तो टाकला. आता ह्याला ना काय करायचं आहे, आपल्याला एक छान उकळी येऊ द्यायची. छान उकळी आली की तरी पण आपल्याला म्हणजे शिजलेला तर आहेच, पण तरी पण काय करायचं की झाकण घालून थोडा वेळ राहू द्यायचे. झाकण घालून थोडा वेळ शिजवलं ना की पूर्ण भाजी आहे ती एकजीव होती आणि छान घट्ट होती. तर आता सगळं चवळा आहे तो टाकला, मिक्स करून घेतलं आणि आत्ता राहिलेली कोथिंबीर आहे ती पण लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची. आणि कोथिंबीर टाकली, आत्ता उकळी तर लगेच आलेली आहे. आणि आत्ता मी हे छोट्या गॅसवरती म्हणजे हे मी मोठ्या बर्नरवरती शिजून घेतली होती. आत्ता मला चपात्याला छोट्या गॅसवरती चपात्या नाहीत एवढ्या चांगल्या आहेत, म्हणजे मला सवयच लागली की मोठ्या गॅसवरती चपात्या बनवायची. आणि घाई असेल तर मी भाजी पण मोठ्या गॅसवरती बनवते, नाहीतर मग टाईम असेल तर मग छोट्या गॅसवरती. आता ह्याला छान उकळी आली. आता आपण ह्याला झाकण घालून अगदी 2-3 मिनटं म्हणजे एक चपाती भाजेपर्यंत, जास्त पण वेळ नाही. आता कणिक तर छान भिजली होती म्हणून म्हटलं की आता एक चपाती भाजूस तर झाकण घालून ठेवायचे, म्हणजे थोडीशी घट्ट पण होती आणि एकजीव झाल्यासारखी होती. म्हणजे आता चवळा कसा थोडासा आपल्याला असा वेगवेगळा दिसतो, खूप गाळ नाही झालेला. मूग कसं होतं, एवढा जरी शिट्ट्यामध्ये मुगाची भाजी जर करायची म्हटली तर मूग एकदम गाळ होतो, तसं चवळा जास्त गाळ नाही होत आहे. त्याच्यामुळे थोडंसं झाकण घालून शिजवून द्यायचा, किंवा तसं पण शिजवून दिलं तर तसं थोडासा जास्त वेळ लागतो. आणि पीठ बघू शकता एकदम मस्त लोण्यासारखं पीठ पण शिजलेलं आहे. तर आता चपाती करून घेऊयात. आणि एकीकडे भाजी तर तर बघू शकता आता भाजी पण छान झाली, पण अजून थोडासा रस्सा होता म्हणून मी अजून 2 मिनटं छान शिजून दिलेली आहे. आणि आत्ता घेतलेला टिफिन भरायला, ह्यांचा पण नाश्ता झाला. एकीकडे वरण भात आणि एकीकडे भाजी आणि सॅलड.